नमस्कार मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही घरेलू कामगार कल्याण मंडळ योजना चालू झालेली आहे, ज्यामध्ये याच्यामध्ये जो ही घरेलू कामगार असतील त्यांना इथे 10,000 रुपये देण्याचा सरकारचा निर्णय आहे. आणि हा GR काय आहे आणि कशा पद्धतीने आहे तेच आपण बघू. तर व्हिडिओमध्ये नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ GRs आणि सर्व योजनांची माहिती तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत हा शासन निर्णय आहे. आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे आपण बघणार आहे. तर मित्रांनो, शासन अधिसूचना 3 नोव्हेंबर 2011 अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 तेव्हापासूनची जी ही योजना आहे त्याच्यामध्ये शासन निर्णय काय आहे आजचा हा आपण बघणार आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा करण्याचा शासन निर्णय आलेला आहे. मित्रांनो, जे की सरकारने निर्णय घेतलेला आहे की 65 वर्षाच्या वरचे जेही 55 वर्षाच्या वरचे जेही इथं कामगार असतील त्यांना इथे 10,000 रुपये डायरेक्ट खात्यामध्ये मिळणार आहेत. तर यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील. जेही ज्यांनी या अगोदर याचा लाभ घेतला त्यांना हा इथे लाभ मिळणार नाही. लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी. जन्म मृत्यू प्रमाणपत्र इथे द्यावं लागणार आहे. मित्रांनो, लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते कागद आदेश निर्गमित करावे. त्यामध्ये उपयुक्त अधिनियमाच्या कलम 15(3) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीयवरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा. त्याच्यानंतर सदर अर्थसहाय्य वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालय जिल्हा कार्यालय प्रामुख्यामार्फत अपार कामगार आयुक्त कामगार सहाय्यक सरकारी अधिकारी याच्या सहाय्याचे वाटप करण्यात यावे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाच्या निधी हस्तांतरित करावा. 6 मध्ये आहेत मित्रांनो, वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त असंघटित कामगार यांना करावे. वरील योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळी लेखा शीर्ष 4 याच्या अधीन राहून सर्व घरेलू कामगारांना कल्याण मंडळातर्फे इथं निधी वितरित करण्यात यावा. तसेच लाभार्थी लाभाच्या वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन सदरची कार्यवाही पूर्ण करून खर्चाची उपयुक्त प्रमाणपत्रे व तपशील विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने शासन निर्णय दरमहा सादर करावा. तर याच्यानुसार मित्रांनो हे सर्व पैसे जे आहेत ते कामगारांना मिळणार आहेत. तर घरेलू कामगार जेही असतील त्यांनी लवकरात लवकर आपले जिल्हा कार्यालय आहे तिथे जाऊन भेट द्यायची आणि तिथून हा निधी तुमच्यासाठी आलेला आहे. याच्याबद्दल सर्व माहिती तर मी तुम्हाला दिलीच आहे, पण हा माहिती तुम्ही कशी घ्याल यासाठी सर्व उपाययोजना तिथं केलेल्या आहेत आणि तिथून तुम्ही तुमचा हा निधी जो आहे तो घेऊ शकता. हा असा शासन निर्णय आहे मित्रांनो, जो की तुम्ही तुमच्यासाठी मी इथे सादर केलेला आहे. तर तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल आणि याचा तुम्ही अवश्य लाभ घ्याल.